नमस्कार, मी डॉक्टर वैभव धारप. मी कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट म्हणजेच किडनी विकार तज्ज्ञ म्हणून गेल्या 8 वर्षापासून महाड रायगड येथे व्ही केअर हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये मी किडनी आणि किडनीचे जे रोग आहेत त्या संदर्भात जे काही थोडेफार गैरसमज आहेत पॉप्युलेशनमध्ये, पेशंट्समध्ये, ते इथे मांडणार आहे. तर पहिला एक गैरसमज आहे तो म्हणजे प्रोटीन म्हणतो आपण, म्हणजे प्रथिन, त्या प्रोटीन इंटेक बाबत. तर ज्या लोकांना किडनी आजार नाही आहे ते लोक 1 ग्राम पर किलोग्राम म्हणजे 1 ग्राम प्रोटीन प्रति किलोग्राम प्रत्येकाच्या बॉडी वेटनुसार प्रोटीन एवढं सेवन करू शकतात व एवढं सेवन केल्याने किडनीला काहीही इजा होत नाही. ज्या पेशंट्सच्या किडनी खराब आहेत काही कारणाने, ज्यांना डायबिटीजमुळे किडनी आजार झालेले आहेत किंवा ब्लड प्रेशरमुळे किडनी आजार झालेले आहेत, त्या लोकांमध्ये आपण प्रोटीनचे सेवन कमी सांगतो. त्याशिवाय बाकीच्या पेशंट्समध्ये किंवा बाकीच्या लोकांमध्ये 1 ग्राम प्रति किलोग्राम वजनाप्रमाणे प्रोटीन सेवन करणे हे गरजेचे आहे. ते न केल्यास बॉडीला दुष्परिणाम भोगावे लागतात. दुसरा गैरसमज असा आहे की किडनी आजार असलेल्या प्रत्येक पेशंटला डायलिसिस लागतं. तर हाही एक गैरसमज आहे. ज्या पेशंट्सचे किडनी आजार हे लवकर निदान होतात किंवा लवकरच्या टप्प्यांमध्ये निदान होतात, त्यांची योग्य वेळ ट्रीटमेंट जर का चालू केली तर डायलिसिस हे टळू शकतं. त्यामुळे प्रत्येक किडनी आजार असलेल्या पेशंटला डायलिसिस लागतेच हे चुकीचं आहे. तिसरा गैरसमज म्हणजे पेन किलर म्हणजे दुखण्यावर ज्या गोळ्या खातो आपण, त्या खाल्ल्या की किडनी खराब होणारच असं नाहीये. जर का तुम्ही वारंवार पेन किलर जरी खात राहिलात तरी जर का तुम्ही काही किडनीचे ब्लड तपास केले नाहीत आणि खात राहिलात तर अशा केसेसमध्ये किंवा अशा वेळी तुमच्या किडन्या ह्या काही प्रमाणात खराब होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकच माणूस जो पेन किलर खातो त्याच्या किडन्या खराब होतात हा एक गैरसमज आहे. चौथा गैरसमज हा सुजेबाबत आहे. किडनीचे रोग असणारे किंवा किडनीच्या पेशंट्समध्ये जेव्हा सूज येते तेव्हा बऱ्याच पेशंटना वाटतं की पाण्यामध्ये पाय घातले तर सूज कमी होईल. तर असं नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला पाण्याचं प्रमाण, जे आपण पिण्याच्या पाण्याचं प्रमाण आहे ते कमी करावं लागतं व काही गोळ्यांमार्फतच ती सूज कमी होते. नंतर असा एक गैरसमज आहे की फक्त वयस्कर लोकांमध्येच किडनी आजार दिसतात. तर तसंही नाहीये. बरेचसे किडनी आजार हे लहान वयात दिसतात, लहान मुलांमध्येही दिसतात. त्यामुळे योग्य ती लक्षणं जर का लक्षात आली, जसे की पायाला सूज येणे किंवा भूक कमी होणे, चेहऱ्याला सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होणे, लघवीला फेस येणे, हे कुठल्याही वयोगटातल्या माणसांना होऊ शकतं. त्यामुळे फक्त वयस्कर लोकांमध्ये किडनी आजार होतो हा एक गैरसमज आहे. आणि शेवटचा म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की मला भरपूर लघवी होते तर मला किडनीचा आजार नाहीये. तर हे बरोबर आहे की किडनीच्या आजारांमध्ये लघवीचे प्रमाण हे कमी होते. पण तुम्हाला जर का लघवी जास्त होत असेल तर असे काही मोजके आजारही आहेत की ज्याच्यात किडनी खराब झालेल्या असतात व तरीही माणसाला जास्त किंवा नॉर्मल लघवी होत असते. त्यामुळे फक्त कमीच लघवी झाली तरच तुम्हाला किडनीचा आजार आहे असं नाही. त्यामुळे गैरसमजांपासून दूर राहा व कधीही किडनी आजारांची लक्षणे तुम्हाला उद्भवल्यास योग्य वेळेत डॉक्टरचा सल्ला घ्या व त्यावर उपचार घ्या. थँक्यू.